जी पाण्याची बॉटल आहे ती 50 रुपये येते वरती, जे आपल्याला 10-20 रुपये मिळत्या. अजून एक 100 ते 300 मीटर आहे, 100-200 मीटर आहे. तर विषय काय झाला, तिथे खाली असं एवढं ह्याच्या पायाच्या चढून घ्यायचं पायाच्या, आणि त्याचं एवढी माकडा येते की साधं फोन सुद्धा काढला की हिसकावून घेऊन जातो. त्यामुळे त्याचा वरती काय काढून चालत सुद्धा नाही. फायनली दर्शन वगैरे झालं आणि आता चालली नाशिकला. तर वरनं सगळं आवडलं खाली, म्हणजे अजून काय आंघोळ वगैरे केली, जेवण केलं आणि मग आता नमस्कार मित्रांनो, मी नागेश माळी. स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आहे सध्या नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर जात आहे. दिसतं नाही मंदिर सगळं. तर इथं आलतो काल मुक्काम केला. मग पहाटे उठून डायरेक्ट आरती गेलो, आरती वगैरे केली. आता इथे थांबलो आणि अजून आता वरती आहे. वरती म्हणजे पुढं दिसते ना मागे इकडे त्या महागातनं डोंगर, तर जायला येतं. तर काय तर मंदिर आहेत मग आता वाटे येऊन डायरेक्ट दर्शन केलं. दर्शन दाखवतो. जातो बाय. अजून काय खाल्लं नाही, काय तर नाश्ता वगैरे जाऊन काय ते घ्यायचं आहे. चला म्हटलं जाऊया बाय. बघा कसं काय ते आता 6:30 वाजले. जसं ऊन पडेल तसं जाणार ठीक होईल. आता बघा ना ती ही लाईन आता आशीर्वाद करायचं जशी 2 मिनिटं दाखवतो. ही असं इकडून येते. मग इकडं आत मेन मंदिर आहे. तर फायनली आलो बाहेर आणि मला अशी वेळ घेतलं त्यांच्याकडून घेतलं होतं दिले. आणि आता बाहेर खाली काहीतरी घ्या कुंड जायला देतं. चला जातो. तर अजून नाश्ता वगैरे केला नाही. नाश्ता वगैरे मग जायचं. आणि थोडं आले कुंभ आणि आरती अजून चालू आहे.
आतमध्ये पूजा 3 तास चालू. सगळे हेच कुंभायचं. तेच आज कुंभ हा दिसला. हेच ते कुंभ इथं आंघोळ करून वरती काय जेवायचे. आता हे इथं झालं. आता चालू वरती मुलीच्या डोंगरावरती तर काय तर सामान काय ते हे केले मग आणि पुरुष मंदिर वगैरे आहेत. तर जागा तर आलोही जवळ. आणि हे जे डोंगर हेच आहे ते तर गोदावरी नदीचा उगम स्थान आणि एक भरमगिरी पर्वत म्हणून काय वाटतं चालते. आणि आता ऊन पडालं. आता 8 वाजले जरा ऊन आहे. बघू त्यावेळेस भाग फोटो काय वाटतं तुमच्याकडे फायदा येते चालत जायला. तर निवृत्ती महाराजांचे समाधी दर्शन घेतलं आणि आता वरती चाललोय. आणि इथे कसं आहे सकाळचं असल्यामुळे वातावरण लई एवढी गर्दी नाही. आत्ता किती 8 वाजले अजून जरा गर्दी वाढाल्या. तर काय विषय असते तर सगळे तिकडे वरती त्र्यंबकेश्वर लावून मग इकडे वरती येतात. त्यामुळं अजून काही एवढी गर्दी नाही. ते म्हणजे एकाला चालू सांगता की बाबा 10 वाजता पुढे इथं वरती वाटतं गर्दी होत्या. तिथं काय चालतं गोल जागा वाटतं इकडून आणि दिसतं ना एवढं पुढचं जायचं. आणि मी आता इथनं आलो खाल्लो. एकदम आता भावला आहे अजून आहे आपल्याला. त्याच्या काय नावं दिली सगळे स्वामी समर्थ केंद्र, नवनाथ घाट, अहिल्या घाट आणि भरमगिरी पर्वत. ते पर्वत आपल्याला पाहायला लागले त्या. आणि तर थांबायची काढली. भरमगिरी पर्वतावर वन्य प्राण्यांचे अस्तित्व आहे. तर 4 ते 6 वाजेपर्यंत भरमगिरी कोणती जाऊन मी सांगितले जाते. आणि त्यात नकाशे बघू तर नकाशावर आलेले. नकाशा हनुमान गडा मंदिर, जटा मंदिर, मुक्तिदेव, गंगावळी साठी मार्ग, दुर्गामाता मंदिर, भरमा सावित्री मंदिर, 108 महादेव, रामतीर्थ. चला फिरायला पाहिल्या भरपूर आहे म्हणून चाललेले. भरमगिरी पर्वत 3.700 मीटर म्हणजे 3.5 किलोमीटर आपला प्रवास करत आहे. उन्हाळा असल्यामुळे एवढं वाळी झाली. पावसाळ्यात सगळं हिरवगार असते ना कसं इकडं वरती काय एवढंच जंगली प्राणी म्हणून कळलं काय माहिती किती दंभ झाला. जास्त माकडा असते तो
तर वरती माकडाच म्हणजे त्यामुळे त्यांना काय घ्यायला लागते ॲटलिस्ट 100,000 रुपये घेऊन चालले वरती. चला अजून भरपूर लांब आहे. आता काय तर एक 30% भागात आलं आहे. अजून पण जायला वरती. जसं वरती आलं तसं मस्त वाटायला. फायनली 3.5 किलोमीटरपैकी 1.5 किलोमीटर झाले कंप्लीट. अजून 2 किलोमीटर बाकी आहे. चला जाऊया. ते आता काय झालं लिंबू सोबत त्याला नाही खाली तर त्याने विचारलं ते म्हटलेलं अजून तास लागेल म्हणून यायला. आत्ता तर 1 तास झाला आहे खाली येऊन आणि अजून 1 तास लागेल. नाही वरती म्हणजे भरपूर वरती आपल्याला काय वरती जायचं चांगला विषय नाही. आलीवरती अजून का 1 किलोमीटर आहे. आता घाम पटार आहे. अजून जायचं वरती अजून कमीत कमी 1 किलोमीटर गप्सा ते काय दाखवलं आणि वन जेवण भामागिरीचे नाशिक वन विभाग. तर हे जेवढे दिसलं ना पाणी तेवढे वरचे आहेत म्हणून आणि मस्त नाही आल्या काय आंबे झाडं आहेत लिंबाचे आहेत. एवढी झाडं आहेत नाही तर काही विषय नाही. आता थोडं जोड सोपे लागले म्हणजे पायऱ्या नाही त्या थोडं पण काय वाटत नाही. जवळ लागते ना पायऱ्या घाम पडते. थोडं बाहेर जेवढं चढायला वेळ लागला तेवढाच वेळ उतरायला लागतोय. काही विषय नाही. सोपे लागले काय अडचण येत नाही. तर आता इथं आली माहीत नाही अजून आणतं की ते आणि एक तो कुठलं तर मंदिर आहे आणि आपल्याला ते वरती डोंगर दिसतं ना तिथं जायचं आहे. हे बघा सकाळचं असल्यामुळे वातावरण काय वाटत नाही पण नंतर उन्हात वगैरे जाताना लय दंबस असेल. आता एवढा दंब असतं म्हटलं दुपारी काय मग. चला ज्या लागेल त्या पाहिजे त्या तर सगळ्यात खतरनाक आहे. म्हणजे जेवढं वर झालं तेवढं चढा नाहीत खायला दमा आहे. अजून ना तंदुरुस्त दिसते बघा ते तंदुरुस्त म्हणजे तेवढ्या खालना पण वर आलो आणि इथं आलो एवढं सगळं. आपल्याला माकडं झाली चालू हे बघ थांब. तर फायनली आलो वरती. तसं वरती आलो म्हणजे अजून पण थोडं राहिले माझ्या दिसते मागं. अजून एक 100 ते 300 मीटर आहे. 100-200 मीटर आहे. तर विषय काय झाला तिच्या खाली असं एवढं ह्याच्या पायाच्या अशा चढत घ्यायच्या पायाच्या आणि तिथं एवढी माकडं आहे की साधं फोन सुद्धा काढला की हिसकावून घेऊन जाते. त्यामुळे त्याचा वरती काय काढून चालत सुद्धा नाही. काय अशी आत ठेवायला लागते आणि एकटं तर येऊन काय विषय नाही. संग कोणतं असलं यायला लागते. एकटं आलं का बरोबर हे करते आणि खाली आहे ना म्हणजे तुम्ही दिसते ना तुला वाटतेच एक 300 मीटर पाहिजे अशा पाहिजे त्या बघा असं दम भरते आणि आडू व्हायची तर काय पाणी मिळत नाही काय नाही. आणि पाणी मिळतं आणि जे पाणी बॉटल आहे ते 50 रुपयाला येते वरती. जे आपल्याला 10-20 रुपये मिळत्या 50 रुपयाला आहे. मग किती हाल होत असते आणि कमीत कमी खालून अगदी 200-300 मीटर राहिले. चला मला पण त्यामुळे चालू थोडंच राहिले अजून जावे वरती. चला बघा काय होते ते. फायनली वरती आम्ही आलो आहे म्हणजे आमच्या अजून काय माणसात आम्ही सगळेजण आलो आहे आणि जर थांबा दाखवतो.
2.5 तास लागले. खाली जायला 1.5-2 तास तर गच्चच. चला जाऊया, बघू कसं काय होते ते. फायनली चाललोय खाली. आज या वाटत आलोय. आणि थांबा, तर आपण मगाशी गेलतो ना, हे डोंगर दिसते ना, हे सगळं उंच. आणि खाली इथं त्र्यंबकेश्वर आतमध्ये जाय खाली. आणि आता काय होते, जसं ऊन पडेल तसं नको वाटते, घाम येते. आणि इकडे येत असलं तर इथं सकाळी 6 वाजता इथे यायला पाहिजे. नंतर एकदा ऊन पडायला का जायला नको वाटते, जास्त ऊन वाटते ना, त्यामुळे काय शक्य होत नाही. तर अनुभव मी आलती हिशोब घालते. चालले आता खाली, बघूया काय होतं. फायनली आपलं झालं, आलो घरी. फायनली दर्शन वगैरे झालं आणि आता चालली नाशिकला. तर वरनं येऊन सगळं आवडलं खाली, म्हणजे अजून काय आंघोळ वगैरे केली, जेवण केलं. आणि मग आता चालली बस स्टँडला. बस स्टँडवरून आपल्याला जायला नाशिक वाटतात. नाशिक वाटतं म्हणजे रेल्वे स्टेशनला जायचं. तर आता 12 वाजलेत. आता जरा गर्दी वाढाल्या, मग अशी काही गर्दी नव्हती. आणि आता गर्दी वाढाल्या, जायचं मला पण. तर बघू, जाऊया अजून काय होते पुढं. ते डायरेक्ट त्र्यंबकेश्वरनं नाशिकमध्ये आलो. नाशिकमध्ये CBS बस स्टँडवर आहे, त्याने मागं स्टँडवर आहे. तर आता जायचं आपल्याला नाशिक रोडला, म्हणजे स्टेशनला जायचं आहे. तर आता इथून रिक्षानं जायचं, मग तिथून मनमाड, मग तिथून सांगलीतून जत काय. आता बघू आता पुढे रिक्षा भेटते, रिक्षा आहे वाटतं. मुलांना बघायला जायचं. त्यात आता ऊन लय पडले, 2 वाजले. आणि जाऊन ती ट्रेन म्हटलं काय वेळ होती, त्यामुळं जाऊया. तर बघू काय होते ते. तर मी आता आलो आहे स्टेशनवरती. डायरेक्ट बस स्टँडवरनं नाशिक रोड म्हणजे स्टेशनवरती. आणि आता जायचं मनमाडला. तिकीट काढले आता, काय तर आता हाय म्हणते. आणि मग आत्ता ब्लॉग इथं थांबवतो. आपण आता भेटतो उद्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि जो काल गेलो ते पंचवटीला, त्याची लिंक खाली दिली आहे, जाऊन बघा. कसं वाटलं काय वाटलं तुम्ही नक्की सांगा कमेंट करून. चला भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये.